नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिकच्या एपिसोड क्रमांक 2 या टॉपिकला सुरुवात करत आहोत. एपिसोड 1 यामध्ये आपण जो टॉपिक सुरू केला होता त्याचा पुढचा भाग म्हणजे एपिसोड 2 आहे. आता या एपिसोड 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर एपिसोड 1 मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, 3 लॉज जे होते ते 3 लॉज आपण पाहिले होते. आता त्याच्या पुढच्या भागाकडे जायचे आपल्याला आणि त्यानंतर आपण न्यूटनचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं होतं इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये, की व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ न्यूटन in the field of physics as well as in mathematics. या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आता आपला जो आजचा एपिसोड नंबर 2 आहे, या एपिसोड नंबर 2 मध्ये आपण आज काय पाहणार आहोत, तर केपलर लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर या महान शास्त्रज्ञाने प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रह गोल जे आहेत, म्हणजे आपण अवकाशात जे काही तारे आहेत किंवा ग्रह आहेत हे कशा पद्धतीने फिरतात आणि त्याच्या फिरण्यामागे असलेलं शास्त्रीय कारण काय आहे आणि त्याचे काही गणितीय आकडेमोड आपल्याला करता येऊ शकेल का, याबद्दलची माहिती आपल्याला केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये अभ्यासायची आहे आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. 3 लॉ असल्यामुळे संभाव्यता जास्त आहे की प्रश्न आपल्याला तो 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. म्हणजे साधारणपणे एक लॉ जो असेल तो आपल्याला कमीत कमी 1 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी लक्षात काय ठेवायचे की कोणताही जेव्हा फिजिक्स मधला आपण लॉ लिहित असतो तेव्हा लॉ लिहित असताना एक गोष्टीची काळजी घेणं गरजेचे की त्याच्यामध्ये जे सायंटिफिक टर्म्स असतील, ज्याला आपण टर्मिनॉलॉजी असं म्हणतो, या टर्मिनॉलॉजी मध्ये जसेच्या तसे शब्द येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे काही स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लिहिले गेलेले असतील, जे आता आपण पुढे पाहणार आहोत, वाक्यरचना ही शक्यतो त्या पद्धतीने ठेवण्याचा आपण प्रयत्न केला गेला पाहिजे, किंबहुना ती तशा पद्धतीने लिहिली जावी अशी अपेक्षा आहे. कारण की तो सिद्धांत एका विशिष्ट पद्धतीने परीक्षण करून मांडला गेलेला आहे, त्यामुळे त्यातले शब्द जर बदलले तर त्याचा अर्थ बदलण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण तो इयत्ता 10वीच्या दृष्टिकोनातून तो त्या पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग जो पाहणार आहोत तो म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. हे दोन्ही मुद्दे आपल्या एपिसोड 2 मध्ये आज कव्हर होणार आहेत आणि या दोन्ही मुद्द्याला अनुसरून अतिसंभाव्य प्रश्न परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दोन्ही नियम आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर चला आपण सुरुवात करूया केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन जर मला समजून घ्यायचा असेल तर इथे ही जी आपल्याला माहिती सांगितली आहे, डू यू नो, हे समजून घेणं गरजेचं आहे की केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणजे केपलर या शास्त्रज्ञाने ग्रह कशा पद्धतीने सूर्याभोवती फिरतात किंवा ब्रह्मांडामध्ये कशा पद्धतीने फिरतात, ज्याला आपण इन द स्पेस असं म्हणतो, तर या स्पेस मध्ये फिरताना त्याचा काय नियम आहे का, हे जर मला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. नॉर्मली आपण काय बघतो की आपण फळ्यावर जेव्हा आकृती काढतो तेव्हा साधारणपणे असं सांगतो की हा सूर्य आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला हा चंद्र आहे, दॅट इज कॉल्ड मून अँड दॅट इज द सन. आणि मग आपण दाखवताना नॉर्मली असं दाखवतो की ते अशा पद्धतीने सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहेत आणि हा त्याचा असलेला मार्गक्रम आहे, दॅट इज कॉल्ड इट्स ऑर्बिट असं आपण त्याला म्हणतो. पण केपलर या शास्त्रज्ञाने आपली प्लॅनेटरी मोशनचा सिद्धांत मांडत असताना आपण ज्या काही आपल्या समजूत आणि संकल्पना आहेत
त्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या संकल्पना विद्यार्थ्याला समजायला याव्यात, म्हणून आपल्याला जी मॅथमॅटिक्सची जी ब्रांच आहे, ज्याला आपण गणिताची शाखा म्हणतो, आपल्याला सर्वांना मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 या तर माहितीच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन जसं आता मी एपिसोड 1 मध्ये सांगितलं होतं की कॅल्क्युलस जशी ब्रांच आहे, तर त्यामध्ये एक कोनिक्स म्हणून एक सेक्शन आहे. सो हा कोनिक्स सेक्शन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हा कोनिक्स सेक्शन जर मला समजला तर केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन समजायला सोपा जातो. तर आता कोनिक्स सेक्शन म्हणजे काय आहे, तर आपल्या सर्वांना कोन हा शब्द आपण ऐकलेला आहोत, हा पाहिलेला, जसं आईस्क्रीमचा कोन आहे, हा शंकू ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. तर इथे बघा, या कोनची डायग्राम इथे आपल्याला ह्या बॉक्स मध्ये दिसत आहे. आता हा जो कोन आहे त्याचा काय करायचं, आपल्याला सेक्शन करायचं आहे, म्हणजे त्याचा काय करायचा आहे, भाग करायचा आहे. आता जर मी सर्कल असेल, त्याचे 2 भाग केले, तर मला हे 2 भाग जे मिळतात त्याला आपण सेमी सर्कल असं म्हणतो. तर आता हा जो कोन आहे त्याचे जर मी भाग केले तर मला काय मिळणार आहे, तर इथे या आकृतीच्या हा पहिल्या भागाकडे आपण येऊ. जर मी या कोनला अशा आडव्या पद्धतीने कट केला, कशा पद्धतीने, आडव्या पद्धतीने. आता आडव्या पद्धतीने कट केल्यानंतर मला ही आकृती अशा प्रकारच्या सर्कलची भेटणार आहे. थोडा आणखीन वरती कट केला तर मला लक्षात येईल की तो सर्कल थोडासा छोटा होईल. आणखीन थोडा वर कट केला तर तो सर्कल म्हणून कट होईल, आणि तळाकडचा जर भाग घेतला तर तो सर्कलच असेल. फक्त हा जो वरचा भाग आहे आणि हा सगळ्यात खालचा जो भाग आहे हे सगळे सर्कलच असणार आहे, परंतु त्या सर्कलच्या आकारामध्ये काय असणार आहे, फरक असणार आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, व्हॉट वी कॉल एज रेडियस. तर प्रत्येकाचे रेडियस हे वेगवेगळं असणार आहे. म्हणजे जर इथून बेस पार्ट कडे आपण आलो आणि त्याला ओनली आपण 180च्या डिग्रीने कट केला, किती, 180 अंशाच्या कोनातून, तर मला जी आकृती मिळणार आहे ती सर्कल आहे. फक्त त्या सर्कलच्या रेडियस वेगवेगळे आहेत. आपल्याला आता याची आयडिया आली असेल की साधारणपणे आपण जेव्हा चाकूच्या साह्याने आपण त्याला कापला तर. आता हे आपण जे काही कट सांगितलेला आहे तो 180 डिग्रीच्या अँगलने कट केला तर आपल्याला हा अशा प्रकारचा आकृती पाहायला मिळेल. आता तो दुसरा जो आपण कट घेणार आहोत, या दुसरा कट आपल्याला महत्वाचा आहे. हा दुसरा कट आपल्याला समजला तर प्लॅनेटरी मोशन समजायला आपल्याला थोडंसं सोपं जाणार आहे. किंवा प्लॅनेटरी मोशन केपलरने सांगत असताना कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे वरचा भाग जर कट केला तर आपल्याला मिळणारी आकृती ही जॉमेट्रिकली काय असणार आहे, सर्कल. आणि मी त्याच्याबद्दल काय सांगू शकतो, तर सर्कल विथ अ डिफरंट radius, a circle with a different radius. So some of the radius may be small and some of the radius may be big. तर मला सगळ्यात बिग किंवा लार्जेस्ट सर्कल कुठे मिळणार आहे, ऍट द बेसला, आणि सगळ्यात छोटा सर्कल कुठे मिळणार आहे, दॅट इज कॉल्ड व्हॉट वी कॉल एज अ स्मॉल सर्कल, विल गेट ऍट द टॉप. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम base to the top, you will get the radius of the circle is smaller and smaller if you cut the circle in the direction of what, 180 degree. That is also called as horizontal cut. कुठला कट द्यायचा त्याला, हॉरिझॉन्टल कट, ज्याला आपण मराठीमध्ये आडवा कट असं देखील म्हणतो, आडवा छेद. सो जेव्हा तुम्ही आडवा छेद देणार आहात तेव्हा तुम्हाला सर्कलची आकृती मिळणार आहे. आता आपल्याला जर प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन समजून घ्यायचा असेल तर प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन मध्ये आपल्याला जो कट द्यायचा आहे तो कट हा दुसऱ्या पद्धतीने द्यायचा आहे, ज्याला आपण म्हणणार स्लांट कट. हा कुठला देणार आपण, स्लांट कट, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो तिरकस छेद. एखादी वस्तू सरळ कापण्याच्या ऐवजी तिरकस कापतो. जसं आपण घरामध्ये कांदा कापतो, वेगवेगळ्या पद्धतीने लोक कांदा कापतात. हॉटेलमध्ये गेला तर आपल्याला कांदा जो मिळतो तो आडव्या याने कापलेला असतो, त्यामुळे
त्याचे आकार हे जवळपास सर्कल सारखे झालेले असतात, तर पण त्याची साईज कमी जास्त असते, तर तो झाला आडवा छेद. आता आपल्याला द्यायचा आहे तिरका छेद. आता तिरका छेद जर आपण इथे जर दिला तर आपल्याला जी आकृती मिळते ती या ऐवजी थोडीशी पसरट गोल अशा पद्धतीची मिळते. म्हणजे दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज अ सर्कल इफ वी कट हॉरिझॉन्टली. जर आपण त्याला हॉरिझॉन्टली कट केला तर, आणि याला स्लांट जर कट केला आपण तर थोडा इलॉंगेटेड टाइप ऑफ सर्कल मिळतो, आणि त्या इलॉंगेटेड टाइप ऑफ सर्कलला आपण म्हणणार कॉल एलिप्स. या डायग्रामला काय म्हणणार आपण? एलिप्स. सो सर्कल आणि एलिप्स म्हणजे काय फरक आहे? सर्कल विथ वन सेंटर, सर्कलला एक सेंटर असतो, तर एलिप्सला मात्र दोन सेंटर असणार आहेत. सी, जेव्हा मी सरळ कट करणार आहोत तेव्हा मला एकच सेंटर भेटणार आहे, ज्याला आपण सर्कल म्हणणार आहोत, आणि ज्याला आपण तिरका कट करणार आहोत तेव्हा जी आकृती मिळणार आहे त्या आकृतीला मी काय म्हणणार आहे? एलिप्स. आणि इथे आपल्याला काय असणार आहेत? दोन सेंटर मिळणार आहेत. आणि या दोन सेंटर का, तर आपण या आकृतीच्या पुन्हा एकदा डिटेल मध्ये जाऊया की कशा पद्धतीने मला दोन सेंटर मिळणार आहे. तर आता आपण पाहूया की दोन सेंटर मला कशा पद्धतीने मिळणार आहे. जर मी आकृती सर्कलची काढली तर मला इथे मिळणारा जो सेंटर आहे तो एकच असणार आहे. पण ही जर आकृती मी थोडीशी काय केली? इलॉंगेटेड केली. आता इलॉंगेटेड केल्यानंतर मला या ठिकाणी एक इथे पॉइंट आणि एक इथे पॉइंट, आणि त्याच्या मधोमध आपण आता काय काढणार आहोत? एक रेषा काढणार आहोत. आता मधोमध रेषा काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणापासून हे अंतर, जर मी याला ए असं नाव दिलं आणि या ठिकाणी याला मी बी नाव दिलं, आणि इथूनच ही रेषा जर मी इथपर्यंत ओढली आणि याला जर मी सी नाव दिलं, तर हे सर्व अंतर समान असणार नाहीये, या अंतरामध्ये फरक असणार आहे. आणि मग या अंतरामध्ये जो फरक असणार आहे, या प्रकारच्या डायग्रामला आपण काय म्हणणार आहोत? एलिप्स असं म्हणणार आहोत. सो एलिप्स हॅज टू सेंटर, आणि या दोन्ही सेंटरला आपण काय बोलणार आहोत? ॲट इज वन सेंटर असेल तर त्याला फोकस म्हणतो, आणि दोन होतात म्हणून त्याला आपण काय म्हणणार? फोकाय. मग आता तुम्ही जर केपलर लॉ मध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याने सांगितलंय की देर आर टू फोकाय. तर हे टू फोकाय सांगण्यामागचं कारण काय आहे, किंवा टू फोकाय म्हणजे काय? तर इथे बघा, हा F1 आपल्याला डायग्राम मध्ये दिसतोय आणि हा F2 डायग्राम मध्ये दिसतोय. तर हे झाले त्याचे काय? फोकस. सो फोकस नंबर 1, आणि हा झाला त्याचा फोकस नंबर 2. आणि हे अनेक वचनी जेव्हा होतं, जेव्हा पुस्तकाचं अनेक वचन पुस्तके करतो आपण, त्या पद्धतीने इंग्लिश मध्ये आपण त्याला फोकस या शब्दाला काय करणार? आपण वी कॉल्ड ॲज अ फोकाय. आता जेव्हा फोकाय म्हणतो त्याचा अर्थ हे दोन फोकस आहेत. आता या दोन फोकस बद्दल आपल्याला या डायग्राम बद्दल काय सांगितलंय, किंवा या डायग्राम मध्ये काय माहिती सांगितली ही जर आपण समजून घेतली तर आपल्याला केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन समजायला आणखी सोपा जाणार आहे. सो व्हॉट इज गिवन हिअर? एलिप्स इज द कर्व. म्हणजे आपण सर्कल जो काढला तो सुद्धा कर्वच आहे, पण हा जो सर्कल कर्व आहे इट इज अ युनिक कर्व. इट इज अ युनिक कर्व मीन्स सगळीकडे तो सिमेट्रिकल आहे. Why the ellipse curve is when cone is cut by inclined plane. ज्याला मी आता तिरकस म्हटलं ना, आपल्याला हा तिरका आपण काय केला? कट केला. तर त्याला आपल्याला किती फोकस भेटतात? वी गेट टू फोकल पॉइंट. हा फोकल पॉइंट नंबर 1 आहे आणि हा फोकल पॉइंट नंबर काय आहे? 2. आता आपल्याला मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड याच्यातलं काय समजून घ्यायचं आहे की जर मी AF1, आता हे अंतर घेऊया आपण. AF1 म्हणजे फोकस पासून त्याच्या पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स वरचा जर पॉइंट आपण घेतला
तर याचं अंतर असणार आहे. सो आपण आता ते ॲज्युम करू, समजा हे अंतर 10 सेंटीमीटर आहे आणि AF2, आता हा AF1 अंतर 10 आहे, तर हे मला थोडं दूर दिसत आहे, म्हणजे याचं अंतर थोडं जास्त असणार आहे. AF2 हे जे अंतर आहे हे बाय निरीक्षणाने बघितलं तर थोडं अंतर आपल्याला या 10 पेक्षा थोडं कमी वाटतंय, तर आपण त्याला 8 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊ. आता या दोघांची बेरीज करा बघू. तर AF1 हा 10 आहे, AF2 हा 8 आहे, असं जर मी कन्सिडर केलं, सो आय विल गेट आन्सर ॲज 18. आता आपण हा ए पॉइंट पासून हा जो ट्रायंगल मला दिसतोय ना बघा, हा ए पॉइंट पासून तयार झालेला ट्रायंगल आणि हे याचे अंतर. आता अशीच परिस्थिती आपल्याला काय करायची आहे, दुसऱ्या पॉइंटला यायचं आहे आणि बी पॉइंट कडे आता आपण येऊया. आता आपण कन्सिडर करूया, लेट इट द पॉइंट बी. आता या बी पॉइंट कडे आलो तर इथून मला पुन्हा F2 पासून जर मी बी कडे पाहिलं तर हे अंतर थोडं जास्त आहे आणि BF पासून हे अंतर पाहिलं तर हे अंतर कमी आहे, पण हे दोन्ही अंतर फोकस पासूनच आहे. मग आता जसं AF 10 होता तर हा असणार आहे 10 आणि हा असणार आहे 8. सो यामध्ये हा असणार आहे 10 आणि हा असणार आहे 8. म्हणजे या ट्रायंगलच्या झालेल्या बाजू 10 आणि 8 आहेत, म्हणजे याचा एरिया हा जो काही येणार आहे आणि या ट्रायंगलच्या एरियाच्या बाजू म्हणजे समान असल्यामुळे याचाही एरिया कसा असणार आहे, समान असणार आहे. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे की AF1 म्हणजे ए बिंदू पाशी जर मी एक बिंदू पाहिला आणि फोकस वरनं दोन्हीकडचे अंतर घेतले तर त्या अंतराची बेरीज आणि बी हा जर पॉइंट घेतला आणि तिथून दोन फोकस अंतरांची बेरीज ही कशी येते, समान येते. आणि नुसती समान येत नाही तर सगळ्या पॉइंट साठी ते समान येते. आणि मग आता आपण आता तिसरा पॉइंट घेऊया आणि आता हा तिसरा पॉइंट काय आहे, सपोज सी दिलेला आहे. तर याचा अर्थ सी पासून हे अंतर आणि सी पासून हे अंतर या दोघांची बेरीज ही ए पासून चे हे अंतर आणि हे दिलेले अंतर याच्या बेरजे एवढा असेल. त्याचप्रमाणे बी पॉइंट पकडला तर हे अंतर आणि हे अंतर त्याच्या ऍडिशन एवढे असणार आहे. आता हे त्यांनी दिलेले 3 पॉइंट आहेत. मग आता आपण चौथा पॉइंट घेऊन बघूया की समजा मी या ठिकाणी आणखीन एक पॉइंट पकडला ज्याचं नाव आहे डी आणि मी आता डी पॉइंटला DF1 आणि DF2 ही आता दुसरी लाईन काढतो. बघा DF1 चं अंतर जास्त, तर मला इथे आता काय लिहिता येईल पुढे की DF1 इज इक्वल टू DF2. असे तुम्ही किती पॉइंट घ्या, इथे पॉइंट घ्या, इथे पॉइंट घ्या, इथे पॉइंट घ्या, इथे पॉइंट घ्या. सो आपल्याला काय लक्षात येणार आहे, तर सर्वीकडे अंतरांची बेरीज म्हणजे आपण काय कन्क्लुजन करू शकतो, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की जर तुम्हाला एलिप्स दिलेला आहे आणि त्या एलिप्सला दोन फोकस असतील, फोकस F1 आणि फोकस F2, आणि कोणताही एक पॉइंट जर त्याच्या सर्कम्फरन्स वर असेल तर हे अंतर आणि हे अंतर याची बेरीज आणि त्यानंतर दिसे घेतलेला आपल्याला दुसरा पॉइंट आणि तो जोडलेला अंतर हे कसं असणार आहे, समान असणार आहे. आता आपण जेव्हा ट्रायंगल काढणार आहोत एक लक्षात घ्या बाळांनो, जर समजा हा ट्रायंगल आहे 3, 4 आणि 5 बाजू असलेला आणि ज्याचं नाव आहे ABC आणि दुसरा एक ट्रायंगल आहे की ज्याच्या बाजू आहेत सेम PQR, वेगळा ट्रायंगल आहे आणि त्याच्या पण बाजू 3, 4, 5 असतील, तर याचा असलेला एरिया आणि याचा असलेला एरिया हा समान असणार आहे. म्हणजे ही जर बॅकग्राऊंड आपल्याला कळाली तर केपलरने जे तिन्ही लॉ सांगितलेले आहेत हे समजण्यासाठी बिलकुल अवघड नाही आहेत. तर आता आपण काय पाहिलं की जर एलिप्सी डायग्राम आपण घेतली आणि त्या एलिप्सच्या डायग्रामवर आपण कोण सर्कम्फरन्स वर एखादा बिंदू घेतला तर त्याच्या दोन्ही फोकसच्या अंतरांची बेरीज
आणि त्याच आपण लोकसवर एलिप्सवर जर आपण आणखीन एक बिंदू घेतला आणि तिथले अंतर मोजली तर ती अंतरे काय येतात, दोघांची समान येतात. आणि तोच लॉ इथे आपल्याला या ठिकाणी समजून सांगितला आहे आणि म्हणून तो डू यू नो मध्ये आलेला आहे. मग आता हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा विचारला जाऊ शकतो आपल्याला, की जर हे अंतर 6 आहे, हे अंतर 4 असेल तर या दोन्ही अंतरांची मापे किती असू शकतील, असा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. कारण की तो डू यू नो म्हणजे तुम्हाला हे माहित आहे का, तर हे माहित आहे याचा अर्थ असा आहे की ती संकल्पना समजून घ्यायची आहे आपल्याला आणि समजून घेऊन त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. आता या दोन गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील तर आपण आता केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन कडे येऊया. आता केपलर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, तर केपलरने क्लिअर कट पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे की आपण जशी डायग्राम काढतो की सन आणि मून हा वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही, सर्कल मध्ये फिरत नाही. म्हणजे सर्कल मध्ये काय बघतो, हा सेंटर आहे, ही त्याची रेडियस आहे, ही त्याची रेडियस आहे, ही त्याची रेडियस आहे. मग याला मी R1 म्हटलं, याला मी R2 म्हटलं, याला मी R3 म्हटलं. तर इन अ सर्कल R1 इक्वल टू R2 इज इक्वल टू R3. पण या ठिकाणी जर आपण पहिला लॉ जर केपलरचा बघितला तर पहिला केपलरचा लॉ सांगतो की प्लॅनेट कशी फिरतात. काय पहिला लॉ, प्लॅनेट कसे फिरतात, हाऊ द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग. तर जसं आपण सांगितलं की डू यू नो मध्ये की जर आपल्याकडे कोन आहे, या कोनला इन्क्लाइन पणे जर आपण कट केला तर आपल्याकडे जी डायग्राम मिळणार आहे ती डायग्राम कोणती असणार आहे, एलिप्स या आकाराची असणार आहे. आणि जर ती एलिप्स या आकाराची असणार आहे तर त्याला दोन फोकस असणार आहे. आणि दोन फोकस असणार आहे तर तुम्ही कुठून अंतर घेणार आहात, की जर हा फोकस 1 आहे आणि इथे असलेला फोकस 2 आहे, इथे मी पकडला F1 आणि इकडे पकडला F2, तर तुम्ही अंतर जे घेणार आहात हे अंतर जे आहे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जे अंतर आहे हे जे तुम्हाला घ्यायचं आहे त्यातला पहिला लॉ आपल्याला काय सांगतो की प्लॅनेट कसे फिरतात. तर प्लॅनेट कसे फिरतात हे सांगण्यासाठी पहिला आपल्याला तो प्लॅनेट फोकस F1 वर आहे का F2 वर आहे मला पहिलं सांगावं लागेल. आणि जर मग तो F1 वर असेल तर मी त्याच्याबद्दल सांगू शकतो किंवा F2 वर असेल तर त्याबद्दल सांगू शकतो. आणि म्हणून केपलर फर्स्ट लॉ आपल्याला सांगतो ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट हा मला डिसाइड कधी करता येईल, जर तो F1 पासून कन्सिडर केला आहे का F2 पासून कन्सिडर केलेला आहे. सो दॅट्स वाय द स्टेटमेंट इज ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन एलिप्स. म्हणजे सगळे ग्रह हे एलिप्स या आकाराने जी आकृती बनते या आकाराने फिरत असतात. आणि ते फिरत असताना त्याचा जो आपण एलिप्स या डायग्रामला काय सांगितले किती फोकस आहेत 2, तर तो एलिप्स मध्ये फिरत असताना त्याचे जे कॅल्क्युलेशन करायचं आहे ते तुम्हाला त्याचा फोकस निश्चित सांगावा लागेल की तो F1 ला आहे की F2 ला. आणि म्हणून तो वाक्य सांगतो आपल्याला विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. सो वन ऑफ द अर्थ काय की तो आयदर F1 ला असेल किंवा F2 ला असेल. तर ही जी टेक्स्टबुक मधली डायग्राम आहे या टेक्स्टबुक मधल्या डायग्राम मध्ये मी याला वन साइडला दाखवला गेलेला आहे. तर तो F1 जर कन्सिडर केला म्हणून तो वन ऑफ द फोकाय आहे. तो इथे घेतला असता तरी तो वन ऑफ द झाला असता कारण की F1 F2 आपण घेणार आहोत. सो द फर्स्ट लॉ एक्सप्लेन बाय द केपलर इज ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. तर ऑर्बिट हे कोणताही प्लॅनेट हे जे त्याच्या कक्षेमध्ये जेव्हा फिरतात तेव्हा ते सर्क्युलर फिरत नाही, लक्षात घ्यायचंय. तर ते कसे फिरतात, एलिप्स मध्ये फिरतात. आणि म्हणून जे दिवस रात्र आहेत, मग हे केपलरला कसं कळलं असेल किंवा केपलरच्या कसं लक्षात आलं असेल की आपण पाहतो की पृथ्वीवर दिवस रात्र समान होत नाही. जर 24 तासाचे आपण समसमान भाग केले असते तर याचाच अर्थ काय झाला असता, जर वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असती तर ही प्रत्येक वेळी समान अंतरावर आली पाहिजे होती.
असमान अंतरावर येते, याचा अर्थ प्लॅनेट रोटेशन हे कुठेतरी सर्क्युलर नाही आहे याचा एक अंदाज मानता येतो आणि त्या अंदाजावर त्याने त्याचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं, प्रयोग केले आणि आपला सिद्धांत मांडला. सो कधीही आपण कोणताही लॉ जो फंडामेंटल लॉ आहे तो पाठ करायचा नाहीये बाळांनो, तर तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला तो मला समजायला लागेल, ज्या वेळेला मला तो समजेल, त्यावेळेला केपलरने काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे किंवा त्याला किती कष्ट पडले असतील या गोष्टीचा मला अंदाज येऊ शकतो. तर आता पहिला लॉ कशाबद्दल सांगितलाय त्याने, तर प्लॅनेट कशा पद्धतीने फिरतात, तर इट इज एलिप्स आणि एलिप्सला किती फोकस आहे 2. मग आता 2 असेल त्याला आपण सिंगल असेल तर फोकस म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असेल तर फोकाय म्हणतो, म्हणून विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता ही जर सेकंड लॉ मला जर समजून घ्यायचा असेल तर आपण या पार्टला समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण काय पाहिलं की जर आपण हा एक फोकस आहे आणि हा दुसरा फोकस आहे, याला म्हटलं मी F1 आणि याला म्हटलं मी आता F2 आणि मी आता या ठिकाणी येतोय अँड दॅट इज पॉइंट से A. तर मी आता काय करणार आहे, या पॉइंटला आणि या पॉइंटला जोडणार आहे. तर या पॉइंटला जोडल्यावर मला बघा हा एक प्रकारचा ट्रायंगल मिळाला आणि हा त्याचा एरिया भेटला. पहिल्या लॉ मध्ये काय प्रूव्ह केलंय की ही बाजू आणि ही बाजू या दोन्ही बाजूंची बेरीज ही जर समजा इथे मी पॉइंट बी पकडलेला आहे आणि आता हा आपण जोडला तर इथे मला दुसरा ट्रायंगल मिळतो आहे. म्हणजे याची ही बाजू 10 ही बाजू 8 असणार आहे, म्हणजे याचा एरिया आणि याचा एरिया म्हणजे तो दिसताना आपल्याला पॉइंट ए हा वर्टायसेस पकडला तर हा एरिया आणि बी पकडला तर हा एरिया. लोकेशन ही चेंज झाले पा, ए वरून तो कुठे गेलेला आहे, बी वर गेलेला आहे, म्हणजे त्याचं डिस्टन्स चेंज झाले, परंतु बाय द लोकस एलिप्स रूल ऑफ ॲडिशन याची बेरीज सेम होणार आहे. म्हणजे जर त्रिकोणाच्या बाजू सेम राहणार असतील तर एरिया काय राहणार आहे, त्याचा सेम राहणार आहे. त्रिकोणाचं नाव बदला त्याची, म्हणजे समजा हा एक तुम्हाला ट्रायंगल दिला आहे आणि या ट्रायंगलचा एरिया आपल्याला सांगितलाय 100, तर याच ट्रायंगलला मी जर उलटा केला, सुलटा केला तर त्या ट्रायंगलचा एरिया चेंज नाही होणार आहे ना, एरिया तोच राहणार आहे. मग आता हा या पॉइंट पासून या पॉइंट मध्ये आला म्हणजे हा फोकस नंबर 1 पासूनचा एरिया, यानंतर हा दुसरा एरिया. सो लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड, आता लाईन जॉईनिंग द प्लॅनेट म्हणजे काय, तर इथे मी पकडलेला प्लॅनेट या ऑर्बिट मध्ये फिरतोय. सो दिस लाईन जॉईनिंग द प्लॅनेट म्हणजे इथे त्याला शब्द म्हणायचा इट इज अ ऑर्बिट. सन स्वीप्स, आता इथे सन का म्हटलंय, तर सगळे प्लॅनेट सनला धरून फिरणार आहे, म्हणून सन स्वीप्स equal area in equal interval of time. So equal area in equal interval of time means what, की आता हा प्लॅनेट ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी काही त्याला टाइम लागेल ना, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम आणि डी पासून सी पर्यंत लागणारा वेळ ज्याला आपण टाइम म्हणू, आणि हा जो शेडेड पोर्शन दाखवलाय दॅट इज कॉल्ड एरिया. तर इथे मला चित्रात काय दिसतंय की इथे एरिया काहीतरी वेगळा आहे आणि इथे काहीतरी एरिया वेगळा आहे. मग आता इथून इथे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत काय वाक्य सांगितलंय की स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जर या पासून बिंदूपासून या बिंदूपर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी आपण असं म्हणू 2 मिनिटाचा आहे आणि या बिंदूपासून दॅट इज पॉइंट डी टू द पॉइंट सी इथे लागणारा कालावधी समजा 2 मिनिटाचा आहे. सो व्हॉट वी ऑब्झर्व हियर, टाइम इज इक्वल. सो इक्वल इंटरवल ऑफ टाइम, sun sweeps equal area, so this area is equal to this area. म्हणजे मला हा जर मॅथमॅटिकली लिहायचा झाला तर मला तो मॅथमॅटिकली कशा पद्धतीने बाळांनो लिहिता येणार आहे तर तो आपण बघूया.
I can write with the mathematically. तर I can write this statement mathematically as area of S dash AB is equal to, म्हणजे मी याच्या संदर्भात सांगतोय आणि याचा रेफरन्स घेतोय आता. सो एरिया बाय S dash CD is equal, that is the first part. सेकंडली मी काय सांगू शकतो, एरिया आता हा पकडला मी, तर S dash EF is equal to, आता हा एरिया जर मी पकडला तर A S dash CD. So line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. So this is what we call Kepler second law of planetary motion in the mathematical form. म्हणजे तिथे जरी टेक्स्चुअल मॅथ कंटेंट दिला असला तरी आपल्याला तो मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये हा लिहिता येतो. आणि फिजिक्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत टेक्स्चुअल कंटेंटला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये, एक्सप्रेशन फॉर्म मध्ये, इक्वेशन फॉर्म मध्ये, फॉर्म्युला फॉर्म मध्ये आपण मेन्शन करत नाही तोपर्यंत तो ऑथेंटिक होत नाही. नाउ विल कमिंग टू द केपलर थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता केपलरचे 3 लॉ आहेत, त्यातले 2 लॉ आता आपण पाहिलेत. आता तिसरा लॉ आपल्याला कशाबद्दल माहिती सांगतो. तर तिसरा लॉ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर केपलर काय सांगतो की हा तुम्हाला सन, हा दिलेला सन आहे आणि याच्या बाजूला समजा P1 नावाचा प्लॅनेट आहे. मग तो मार्स असेल, ज्युपिटर असेल, अर्थ असेल, आपल्याकडे जे कोणते प्लॅनेट आहेत त्यातला कुठलाही एक प्लॅनेट म्हणून मी त्याला P1 पकडलाय. आता हा P1 प्लॅनेट आणि सन याच्या मधलं तुम्हाला काय माहिती असेल, रेडियस माहिती असेल, त्यातलं अंतर माहिती असेल की प्लॅनेट P1 हा सन पासून 1000 किलोमीटर अंतरावर आहे, प्लॅनेट P1 सन पासून 10,000 किलोमीटर अंतरावर आहे. आता ऍक्च्युली आपण जे अंतर मोजतो प्लॅनेट म्हटलं ते एवढे कमी असत नाही. सो इट इज इन लाईट इयर असतात, कारण की ते खूप दूर असतात. पण आपल्याला समजण्यासाठी आपण असं समजूया की हा सन हा प्लॅनेट पासून हा सोप्या भाषेसाठी 1 किलोमीटर अंतरावर आहे असं आपण गृहीत धरलं, म्हणजे आकडेमोड करायला सोपं जाईल आपल्याला. आणि हा पूर्ण ऑर्बिट करण्यासाठीचा, म्हणजे P या पॉइंट पासून पुन्हा P पॉइंट कडे येण्यासाठी लागणारा त्याला टाइम लागेल ना. मग आता आपण त्याला असं पकडूया की तो 1 तासामध्ये काय करतो, रोटेशन कंप्लीट करतो. म्हणजे सन मला माहिती आहे, एक प्लॅनेट माहिती आहे, त्याचं डिस्टन्स मला माहिती आहे, रेडियस माहिती आहे 1 किलोमीटर, आणि तो एक रोटेशन काय करतो, 1 तासात पूर्ण करतो. तर मी आता इथे दुसरा प्लॅनेट माझ्याकडे आता मला दिलेला आहे आणि या दुसऱ्या प्लॅनेटचं जर मला आयदर डिस्टन्स माहिती असेल तर हा किती वेळात त्या सूर्याला प्रदक्षिणा मारू शकतो हे कॅल्क्युलेशन करता येते. तिसरा प्लॅनेट इथे असेल तर याचं डिस्टन्स मला माहिती असेल तर याला रोटेशनला किती वेळ लागेल हे आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून आपण पाहतो की कॅलेंडर मध्ये आपल्याला असं सांगितलं जातं किंवा पाहतो की संकष्टी चतुर्थीला आपण उपवास पकडतो, तर चंद्रोदय किती वाजता होणार आहे, सूर्योदय किती वाजता होणार आहे, तर हे जे सगळे होरायझनला येणार आहे किंवा पर्टिक्युलर डायरेक्शनला येणार आहे हे कसं कॅल्क्युलेशन केलं जातं. सो दिस इज द बॅकग्राऊंड. की बरोबर दर 15 दिवसांनी चंद्र त्या जागेवर येतो, ज्याला आपण अमावस्या पौर्णिमा म्हणतो. या कशा पद्धतीने होत असतील तर त्याच्यासाठीचं कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे आपल्याला केपलर थर्ड लॉ कशाबद्दल माहिती सांगतो, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, 2 प्लॅनेटचं डिस्टन्स ज्याला आपण रेडियस म्हणणार आहोत. आणि आणखीन एक लक्षात घ्यायचं आहे की इथे हा सर्कल नाही आहे त्यामुळे याची कॉन्स्टंट रेडियस येणार नाही, तर तो एलिप्स आहे. त्यामुळे आपण जर एलिप्स कडे बघितलं तर 2 भाग येतात. हा आपण त्याचा एक्स ऍक्सिस पकडला, हा त्याचा वाय ऍक्सिस पकडला, तर हा एक्स ऍक्सिस आहे, हा मेजर ऍक्सिस आहे, मोठा आहे. आणि वाय ऍक्सिस काय होतो, मायनर होतो या सेंटर पासून, म्हणजे हे अंतर कमी आहे.
आणि हे अंतर कसं आहे, जास्त आहे. म्हणजे रेडियस पकडताना आपल्याला काय काढायला लागणार, त्याची ॲव्हरेज काढायला लागणार आहे, तरच तो रेडियस मिळतो. आणि म्हणून केपलर सांगताना काय सांगतो आपल्याला बघा, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे दॅट इज कॉल्ड टाइम, आणि त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर. सो दॅट इज टी स्क्वेअर. सो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ टी स्क्वेअर अराउंड द सन. कोणत्याही प्लॅनेटचं जर आपल्याला काय माहिती असेल, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, त्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब. आता इथे क्यूब म्हणजे काय झालं, पॉवर 3. आता इथे डिस्टन्स कोणता आलाय, मीन डिस्टन्स. नॉट ओनली डिस्टन्स, तर कोणता शब्द आलाय, मीन. आता मीन का, तर तो प्लॅनेट कधी इथे असेल, कधी इथे असेल, कधी इथे असेल, कधी इथे असेल. तर इथून इथे असेल तेव्हा त्याचं अंतर जास्त असणार आहे, इथून हे अंतर, इथून हे अंतर. सो मला याच्या अंतराची काय काढायला लागणार आहे, सरासरी काढायला लागणार आहे. म्हणून शब्द कोणता आहे, मीन डिस्टन्स प्लॅनेट फ्रॉम द सन. मग आता डिस्टन्सला आपण पकडलंय आर, आणि त्याचा रेशो काय आहे, क्यूब. सो रिलेशन काय दाखवतो आपल्याला, टी स्क्वेअर अँड आर क्यूब. सो स्क्वेअर ऑफ इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. डायरेक्टली हे असलेलं त्याचं सिम्बॉल आहे, अँड क्यूब मीन डिस्टन्स म्हणजे आर क्यूब आहे. आणि मॅथमॅटिक्स मध्ये ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट प्रपोर्शन मध्ये दिलेली असते, तर तेव्हा आपल्याला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढायचा असतो, कारण की त्याचं आपल्याला त्या स्टेटमेंटचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि स्टेटमेंटचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट टाकावं लागेल, इक्वल टू. तर इथे त्यांनी कॉन्स्टंट काय घेतलेला आहे, के. सो कॉन्स्टंट कॅन बी एनी व्हॅल्यू, काही आपण घेऊ शकतो. के हा लक्षात ठेवायला किंवा उच्चार करायला कॉन्स्टंट मध्ये आपण केचं प्रोनाउन्सिएशन करू शकतो. काय घेतलाय, के इज इक्वल टू आर क्यूब. मग आता काही काही वर्ड रिझर्व आहे, तर तुम्हाला युनिव्हर्सल कॉन्स्टंट मध्ये जी घेतलेला आहे. सो जी इज ऑल्सो अ कॉन्स्टंट. मी तो के पण तो युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे, ऍक्सेप्टेड आहे. जसं आपण काही सिम्बॉल्स केमिस्ट्रीमध्ये लिहितो, किंवा फिजिक्स मध्ये आपण वेलॉसिटीला व्ही लिहितो, डिस्प्लेसमेंटला एस लिहितो. तर त्या दृष्टिकोनातून इथे कॉन्स्टंटला काय लिहिलं आहे, के. मग आता हा के इथेच ठेवला तर मला तो टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के. अँड दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज द केपलर थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर असे आपण एकूण केपलरचे बाळांनो 3 नियम पाहिले. तिन्ही नियम लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण लॉ लिहिताना पहिलं एक तर स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे, डायग्राम काढणं आवश्यक आहे, आणि त्याच्या जोडीला तो इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिणं पण गरजेचं आहे. आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. यूज युअर ब्रेन पॉवर. आताच आपण केपलरचे तिन्ही नियम पाहिले. आता तिन्ही नियम पाहिल्यानंतर आता आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्या आन्सर कडे येऊया. जर आपल्याला तिन्ही नियम कळालेले असतील, सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकलेल्या असतील, तर याचं उत्तर देणं फारसं कठीण काम नाही आहे. इक्वल एरिया ASB, व्हॉट विल बी इन्फर अबाउट EF. आता इक्वल एरिया काय सांगितलंय बघा, ASB. सो एस इथे आहे. आता त्यांचं म्हणणं आहे याचा एरिया आणि याचा एरिया काय आहे, इक्वल आहे ना. म्हणजे मॅथमॅटिकली काय विचारलंय, एरिया एस डॅश AB आणि एरिया एस डॅश EF हे आपल्याला इक्वल आहे का अनइक्वल आहे, लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, काय सांगता येईल. तर त्याचा आन्सर आहे, वी कॅन से इट इज इक्वल, बिकॉज if the time taken T1 and here time taken T2, so T1 is equal to T2, so time interval is equal, then sun sweeps equal area in equal interval of time. हे इन्फरन्स आपल्याला सांगता येतं. म्हणजे इट इज नथिंग बट in this diagram or in this question clearly mention Kepler second law of planetary मोशन. हा केपलरचा
आपल्याला असलेला लॉ आहे. आता केपलर बद्दलचे लॉ पाहिल्यानंतर केपलरचे जे काही अंदाज आहे किंवा केपलरने काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, की फक्त ओन्ली 3 लॉज सांगितलेत का? तर हे सगळे महान लोक होते विद्यार्थी मित्रांनो, की शास्त्रज्ञ जे आहेत त्याने खूप निरीक्षण केलेलं असतं, खूप प्रयोग केलेले असतात आणि त्यानंतर ते निष्कर्षावर पोहोचतात. हे म्हणजे असं नाही की मला वाटलं म्हणून लिहिलं, कारण की सायन्समध्ये मला वाटलं म्हणून लिहिलं अशा गोष्टी चालत नाहीत. कारण की त्याचं समीक्षण परीक्षण व्हावं लागतात आणि दॅट्स वाय सायन्स इज अ डिफरंट दॅन ऑल अदर सब्जेक्ट. तर आता अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एपिसोड 1 मध्ये आपण न्यूटनचा इंट्रोडक्शन घेतला होता. आता आपल्याला इंट्रोडक्शन टू केपलर घ्यायचं आहे. सो जॉन केपलर इन 1571 टू 1630 हा कालावधी बाळांनो बघा अभ्यास आहे, जिथे सायन्स तेवढं डेव्हलप झालं नव्हतं. सायन्स मध्ये टेलिस्कोप म्हणा, एक्स रेज म्हणा, या ज्या आज आधुनिक गोष्टी आहेत या कुठल्याच प्रकारच्या आधुनिक गोष्टी उपलब्ध नव्हत्या. आणि जे आता आपण यान सोडतोय किंवा इस्रो आपल्याकडे आहे, नासा आहे, अशा कोणत्याच प्रकारच्या संस्था नव्हत्या, की स्पेस स्टेशन आपल्याकडे आहे, सो वी कॅन ऑब्झर्व द स्काय फ्रॉम द व्हेरी क्लोज. तर अशी कोणतीही गोष्ट नसताना या जर्मन ॲस्ट्रॉनॉमरने, आता तुमच्या लक्षात आलं असेल की एव्हरी फिजिक्स, जो फिजिक्सचे सायंटिस्ट आहेत ते आर गुड इन मॅथमॅटिशियन. सो इट्स अ ॲस्ट्रॉनॉमर. ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे काय आहे? अवकाशाबद्दलचा अभ्यास करणारे लोक, त्याला ॲस्ट्रॉनॉमर आपण म्हणतो. मॅथमॅटिशियन, गणितज्ञ. ही स्टार्टेड वर्किंग एज अ फेमस ॲस्ट्रॉनॉमर in 1600 and after sudden date of Kepler Robert Royal Mathematician place. ब्रा जो होता इट्स अ व्हेरी गुड कॉन्ट्रीब्युशन इन मॅथमॅटिक्स याचा आहे. हायर लेवलला तुम्ही जाल तेव्हा नक्की त्याच्याबद्दल माहिती घ्याल. आणि मग त्याच्यावर गणिताची जबाबदारी आल्यामुळे त्याला गणितात इंटरेस्ट घ्यावा लागला, गणितावर काम करावं लागलं आणि त्याचा योग असा झाला त्याला की त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये रिसर्चमुळे त्याला प्लॅनेटरी मोशनचे हे लॉ चांगल्या प्रकारे गवसले, समजले आणि त्याने अनेक पुस्तकं लिहिली. अँड दिस वर्क लेटर यूज बाय न्यूटन टू पॉस्ट्युलेट लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि न्यूटनने ह्याच्याच बेसिक आयडिया यूज करून, यांच्याच कन्सेप्ट यूज करून लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. म्हणजे न्यूटनला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे जे रॉ मटेरियल आहे, जरी त्याची ओरिजिनल आयडिया असली तरी रॉ मटेरियल बेसिक आयडिया ही केपलर कडून मिळाली. आणि दॅट्स वाय केपलर हॅज अ युनिक कॉन्ट्रीब्युशन अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन. आता आपल्याला पुढच्या पॉइंट कडे यायचं आहे, तो म्हणजे आता केपलर लॉ पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतोय की M1 इज द वन ऑब्जेक्ट अँड M2 इज द अदर ऑब्जेक्ट. M1 आणि M2 हे दोन वेगवेगळे आपल्याला ऑब्जेक्ट दिलेले. मग तुम्ही त्याला इथे सन म्हणू शकता, याला तुम्ही मून म्हणू शकता लॉंग रेंजच्या बाबतीमध्ये, किंवा वर्गातले दोन बेंच म्हणू शकता, आपल्या घरातल्या असलेल्या दोन वस्तू म्हणू शकता. सो अशा कोणत्याही दोन वस्तू तुम्ही घ्या आणि there is you can see there is a blue line. So what they want to say the direction of the force, की M1 ही जी वस्तू आहे त्याचं फोर्सचं डायरेक्शन टुवर्ड्स राईट साइड आहे आणि M2 ही असलेली वस्तू याचं डायरेक्शन ऑफ द फोर्स टुवर्ड्स लेफ्ट आहे. So what we can observe here, the direction of force which is shown here in this both the diagram are opposite to each other and they are kept at a distance d. आणि हे एकमेकांना d या डिस्टन्स पासून जर ठेवलेले असतील, सो व्हॉट टाइप ऑफ फोर्सेस एक्झिस्ट. मग आता मून आणि सन हे रोटेशन का होतात, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता आपण पाहूया की हे कशा पद्धतीने मूव होतात आहे. सो व्हॉट द ऑब्झर्वेशन डीड बाय द न्यूटन. न्यूटनचं जे ऑब्झर्वेशन आहे, ज्याला आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो, त्याने जे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आहे ते सांगितलंय F is directly proportional to M1 into M2 upon D square.
सो आता हा लॉ जर मला स्टेटमेंट मध्ये लिहायचा जर झाला तर तुम्ही तो कशा पद्धतीने सांगणार आहे? द when a two objects are kept at a distance d, then the force of attraction is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distances. So याला म्हणणार आहे मी प्रोडक्ट आणि याला म्हणणार आहे आपण स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे हा डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे तो होतो इनव्हर्सली प्रपोर्शनल. न्यूमरेटरच्या सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत? डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि हे डिस्टन्स कसं आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे जेवढा मास जास्त तेवढा फोर्स जास्त, आणि इनव्हर्सली म्हणजे उलटा, जेवढा फोर्स जास्त तेवढा डिस्टन्स कमी, किंवा डिस्टन्स कमी तेवढा फोर्स जास्त. म्हणून तो इनव्हर्सली आहे, व्यस्त आहे. आणि म्हणून न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन also called as inverse square law. Sometime why the Newton universal law of gravitation is called inverse square law? Because distance is inversely proportional to the force. आता हा जो न्यूटनचा असलेला लॉ आहे, या लॉ मध्ये जसं आपण केपलरच्या लॉ मध्ये बघितलं होतं की ज्या ज्या वेळेला एक्सप्रेशन दिलेला आहे बघा, सो दिस इज आर एक्सप्रेशन. आता याला मला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काढायचं कारण की अल्फा साइन आहे. मग आता मला अल्फा साइन करता मला इक्वल टू टाकले, आणि ते इंट्रोड्यूस न्यूटनने केलेला काय आहे? आपण ज्या वेळेला केपलर मध्ये घेतलेला आहे तो केपलर मध्ये तो के म्हणून घेतलेला आहे, तर इथे तो काय घेतलेला आहे? ॲज अ जी म्हणून. सो जी इज अ कॉन्स्टंट. पण तो कशाच्या संदर्भातला कॉन्स्टंट आहे? तर युनिव्हर्सलच्या ग्रॅव्हिटी, आणि हा न्यूटनने दिलेला कॉन्स्टंट आहे. सो दॅट इज वाय इट इज डिनोटेड बाय जी. म्हणजे कधीही मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये समजा मला एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए दिला आहे, तर मला हे इक्वेशन बनवत असताना याच्या ऐवजी इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट लिहायलाच लागणार आहे. आता माझं नाव एस ने चालू होतं, मी तिथे एस पकडला आणि असा लिहिला, तो आय कॅन से एफ अपॉन ए इक्वल टू एस. आणि मग इथे मी सांगू शकतो एस इज अ कॉन्स्टंट, आणि मी माझं नाव सांगणार की माझं नाव एस ने चालू होतं, सो एस इज माय कॉन्स्टंट. सो लाईक दॅट वे न्यूटनने हा जो ग्रॅव्हिटेशनलचा सिद्धांत सांगितलाय. मग आता ग्रॅव्हिटेशनला आपण ऑलरेडी जी यूज करत होतो, मग ग्रॅव्हिटेशनला दुसरा जी कोणत्या प्रकारचा आला पाहिजे? सो रिलेटेड टू ग्रॅव्हिटेशन आहे, मग ही को रिलेशन याच्या बरोबर जास्त आहे. आणि हा जी एक लिमिटेड स्कोप पर्यंत काम करतो, रिलेटेड टू द अर्थ ओनली आहे. हा युनिव्हर्सल आहे, म्हणजे सगळ्यात मोठा आहे. म्हणून तिथे सर्वानुमते ठरला असेल किंवा कॅपिटल जी दिला पाहिजे, म्हणजे लोकांच्या लक्षात राहील की कॅपिटल जी म्हणजे मोठा आहे, युनिव्हर्सल आहे. दॅट्स वाय इट इज गिवन ॲज कॅपिटल जी. अशा पद्धतीने न्यूटनने आपला सिद्धांत मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये सांगितलेला आहे की F is equal to G m1 m2 upon d square, where G is called as universal gravitational constant. आता न्यूटनचा मला हा लॉ कळाल्याच्या नंतर यावर आधारित आपल्याला एक्झामला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज असतो की आम्हाला विचारले जाणारे प्रश्न हे टेक्स्टबुक मधलेच असतील. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये टेक्स्टबुक मध्ये बदल झालेला आहे, आणि आपण आता जी पद्धत वापरलेली आहे, in the textbook we are following the approach called constructivism. so constructivism याची बेसिक कन्सेप्ट अशी आहे की विद्यार्थी एखादी गोष्ट निरीक्षण करतो, पाहतो, आणि पाहिल्यानंतर तो स्वतःच्या शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहितो. दॅट इज कॉल्ड द अप्रोच ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम. मग हे सरांनी शिकवलेलं आहे, शिक्षकांनी शिकवलेलं आहे, आणि मी आता ते आजूबाजूला पण पाहत आहे. मग हे सगळं आजूबाजूला पाहत असताना माझ्या डोळ्याने मला काय अनुभवता आलं, मला काय समजलं, ते लिहिणे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम अप्रोच असतो. आपण त्याला गांभीर्याने न घेता आपण फक्त विचार असा करतो की मला टेक्स्टबुक मधला आलं म्हणजे तो, दॅट इज नॉट अ अप्रोच ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिजम.
कन्स्ट्रक्टिव्हिजम अप्रोच म्हणजे विद्यार्थ्याला काय समजलं, आणि लर्निंग अँड अंडरस्टँडिंग इज टू डिफरंट स्टेजेस. सो आर क्वेश्चन इज गोइंग टू बी आस्क्ड ओनली व्हॉट यू अंडरस्टूड. तर आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे अंडरस्टूड लेवलला विचारलेले आहेत. तर आता इथे तुम्हाला लेफ्टला डायग्राम दिसते, खाली तो लॉ दिसतोय आणि याच्यावर आधारित क्वेश्चन आहे. What happened to the force in the equation 2 on the left is given. आता यामध्ये आपल्याला काय विचारलंय की या डावीकडे दिलेला जो फोर्स आहे या फोर्सवर काय परिणाम होईल, या डावीकडच्या फोर्सवर म्हणजे या दोन वस्तूच्या ज्या आकर्षण बल आहे याच्यावर काय परिणाम होईल जर मी खालील ऑब्जेक्शन घेतलं की जर समजा ओरिजिनल हे 10 किलो होते आणि हे 5 किलो होते आणि हे एकमेकापासून 1 मीटर अंतरावर ठेवले होते, तर मला ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून याचं कॅल्क्युलेशन करता येणार आहे. पण आता आपण प्रश्न असा विचारलाय की समजा हा 10 होता आणि हा 5 होता, इफ द मास इज डबल, म्हणजे हा 10चा आपण 20 किलोग्राम केला आणि हा 5चा आपण काय केला 10 किलोग्राम केला. त्याने डिस्टन्स बद्दल काय म्हटलं नाहीये. सो बाय डिफॉल्ट द थिंग इज नॉट गिवन, वी कन्सिडर ॲज अ कॉन्स्टंट, त्याला आपण कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. तर आता काय होईल, तर अशा प्रकारचे गणित आले तर काय करायचं बघा. तर माझ्याकडे फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू जी m1 m2 बाय डी स्क्वेअर. तर आपण इनिशियल लेवलला सगळ्या गोष्टी काय करू, एक एक मानू. जी ची व्हॅल्यू 1 आहे, एम ची व्हॅल्यू 1 आहे, m2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि हा 1 चा स्क्वेअर आहे. असं जर घेतलं 1 इंटू 1 इंटू 1 इज 1, 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल टू 1, म्हणजे याचा फोर्स 1 न्यूटन पाहिजे जर मी ते 1-1 किलोग्रॅमचे घेतले, म्हणजे एक मांडलं आपण. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय म्हटलंय, नाव मास इज डबल. मग आता मी डबल मास करतो आणि फोर्स काढतो. आता जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे म्हणजे याची व्हॅल्यू ही 1च राहणार आहे. आता मास डबल केला आहे, सो हा 1 आहे, त्याचा डबल 2 झाला. हा मास 1 टाइम आहे, त्याला डबल केला 2. डिस्टन्स बद्दल ते काहीच म्हणत नाहीत आपल्याला, सो डिस्टन्स इज कॉन्स्टंट. सो 2 2 जा 4 अपॉन 1, तर मला काय मिळालं बघा 4n. म्हणजे मास 1 टाइम होता त्याचा मी डबल टाइम जर केला तर माझा जो फोर्स ओरिजिनल 1 टाइम होता तो आता फोर्स काय झाला 4 times. So what I can say, if the mass is double, then the force will be just simply 4 times of the original force. म्हणजे तो त्याच्या 4 times काय होईल, बदलेल, किंवा 4 times तो काय होईल, वाढेल. सो इफ द डिस्टन्स इज डबल, आता जर त्याचा आपण डिस्टन्स काय केलं, डबल केलं. आता या सम मध्ये आपण आता काय करूया, त्याचं डिस्टन्स डबल करूया. सो आता हा फॉर्म्युला आहे जी m1 m2 बाय डी स्क्वेअर. मग आता हा 1 पकडलाय 1 पकडलाय 1, सुरुवातीला इनिशियल लेवलला सगळ्या व्हॅल्यू 1 ॲझ्युम करायच्यात ना, मला तो 1 न्यूटन फोर्स येईल. आता त्यांनी म्हटलं डिस्टन्स इज डबल, सो नथिंग इज मेन्शन अबाउट मास, सो मी मास 1 1 ठेवणार आहे आणि डिस्टन्स डबल करणार आहे, सो दॅट इज 2 स्क्वेअर, कारण की 1 चा डबल 2 झाला. सो 1/4 अँड नाव वी कॅन सी 1/4, म्हणजे इथे फोर्स 100% होता, तो काय झाला 1/4 म्हणजे 25%. सो फोर्स विल बी रिड्यूस्ड, मीन्स डिस्टन्स increases, फोर्स decreases इनवर्सली स्क्वेअर. तर इथे इनवर्स स्क्वेअर्स लॉ काय होतो, सिद्ध होतो. इनवर्स स्क्वेअर लॉ इथे आपल्याला समजतो. सो इफ द डिस्टन्स इज डबल देन द फोर्स बिकम 1/4 टाइम्स. आणि मग तसा तो प्रश्न विचारलाय तुम्हाला, याचं होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता. आता मास डबल केला आणि फोर्स पण डबल केला, मास पण डबल केला, फोर्स पण डबल केला. तुम्ही आता हा YouTube वर व्हिडिओ बघताय, तुमच्या समोर वही पेन घ्या, कॅल्क्युलेशन करा आणि पहा की व्हॉट इज द कॅल्क्युलेशन इफ द मास इज डबल अँड द फोर्स इज डबल. आता याच्यावर संभाव्य आणखीन काय प्रश्न येऊ शकतो तो जरा नीट समजून घ्यायचा आपल्याला, की इथे जो ऑब्जेक्ट टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दाखवलेला आहे तो ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट
इज स्पेरिकल. हा म्हणजे ज्याला आपण गोल म्हणतो ना, अशा प्रकारचा आपल्याला काय दिलाय, ऑब्जेक्ट दिलेला आहे. सो इफ द ऑब्जेक्ट इज स्पेरिकल असेल तर त्याचं डिस्टन्स कसं काढणार आहे. सो दॅट्स वाय याची जी डायग्राम दाखवली बघा, फोर्सची डायरेक्शन लेफ्ट टू राईट आहे, राईट टू लेफ्ट आहे. सो इफ the object is spherical then the direction of force always along the line joining distance between the center. म्हणजे याचा सेंटर पासूनचे अंतर म्हणजे काय आहे डी. इफ ऑब्जेक्ट इज स्पेरिकल, पण जर तो ऑब्जेक्ट तुमचा ट्रायंगल शेप झाला तर मग तुम्हाला मात्र वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल. जर तुमचा ऑब्जेक्ट एक क्वाड्रिलॅटरल आहे, एक सर्कल आहे, एक सर्कल आहे, एक अशी अनियमित आकृती आहे, कारण की स्पेस मध्ये तुम्ही दिस लॉ ऍप्लिकेबल टू द स्पेस. मग स्पेस मध्ये सगळ्याच वस्तू तुम्हाला स्पियर मध्ये नाही सापडणार आहे ना. तर स्पियर मध्ये असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे की इफ द ऑब्जेक्ट इज स्पेरिकल दॅन द डिस्टन्स इज बिटवीन द सेंटर. मग आता जर समजा तुमचा ऑब्जेक्ट हा अदर दॅन सर्क्युलर असेल तर काय करणार आहे. तर इथे दिले आहे बघा, इफ द ऑब्जेक्ट इज इरेग्युलर म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट असा आहे, जसे त्याप्रमाणे हा ऑब्जेक्ट समजा असा आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट पण असा आहे. मग आता याचं सेंटर इकडून अंतर पकडायचं आहे का इकडून पकडायचं आहे का इकडून पकडायचं आहे. सो प्रत्येकाचा आन्सर वेगळा येणार ना. मग आजचा हा जो ऑब्जेक्ट इरेग्युलर शेपचा आहे, तर अशा वेळेला तुम्हाला काय काढायला लागणार आहे, सेंटर ऑफ मास. मग याचा तुम्हाला CG काढायला लागणार आहे, दॅट इज कॉल्ड सेंटर ऑफ मास. आणि त्याचा जो सेंटर ऑफ मास येईल तो सेंटर ऑफ मास इज द डिस्टन्स विल कन्सिडर ॲज द सेंटर, आणि ते अंतर तुम्हाला मोजायचं आहे. सो कीप रिमेंबर, if the object is spherical then the distance is center, and if object is irregular then the distance is center of mass. So this is the key word. spherical असेल तर सेंटर पासून मोजायचा आहे आणि irregular ऑब्जेक्ट असेल तर सेंटर ऑफ मास पासून मोजायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणखीन एक प्रश्न विचारलाय की when the value of capital G is equal to the gravitational force, म्हणजे ही G ची व्हॅल्यू स्मॉल g बरोबर होऊ शकते का. तर त्याचा आन्सर आहे की यस, इफ वी कीप द व्हॅल्यू ऑल इज 1 then the force is equal to 1. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की F is equal to 1 कधी होईल, जर मी G1 पकडला, M1 पकडला, M21 पकडला, हा 1 स्क्वेअर केला, तर 1/1 is equal to 1, then the gravitational force become 1. So F is equal to 1 and gravitational force also become 1. That is the answer of that question. आता आपल्याला हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्या भाग झाल्यानंतर एपिसोड पुढचा आपण लगेचच रिलीज करणार आहोत की जो आपल्याला G च्या रिलेशन बद्दल माहिती सांगणार आहे. आता आपण स्मॉल g बद्दल माहिती सांगू, कॅपिटल G बद्दल माहिती सांगतोय. नाउ कम टू यूज युअर ब्रेन पॉवर. आता G जो आहे कॅपिटल G, या कॅपिटल G चे युनिट आहे मीटर स्क्वेअर बाय kg रेज टू -2. लक्षात ठेवायचं तुम्हाला, मीटर स्क्वेअर बाय kg रेज टू -2. आणि त्यातली G ची जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू ऑफ G is 6.673 into 10 raised to -11, who is experimentally measured by the Henry Cavendish. So इथे exam point of view काय क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला, what is the SI unit of gravitational constant. So हे तुम्हाला हे त्याचे SI युनिट आहे. आणि what is the value of capital G. So when you write the value of capital G, तर तुम्हाला त्याच्या सगळ्यानुसार तिथे लिहायचं आहे. आता पुढे आपल्याला सिद्धांत दिलेला आहे की न्यूटनने कशा पद्धतीने प्रूव्ह केलेला आहे की सेंट्रिपिटल फोर्स हा सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल आहे, जे आपण स्टार्टिंगच्या एपिसोड नंबर 1 मध्ये बघितलं होतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. तर याच्यासाठी काय आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत. ते पॉइंट्स आपण जर समजून घेतले तर आपल्याला सिद्ध करता येतं
की हाऊ द सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. आता समजा आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m आहे, त्याच्या स्पीड v आहे आणि त्याचा रेडियस r आहे. तर असा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर हा फॉर्म्युला जो आहे हा कशाचा आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय माहिती आहे बाळांनो, F इक्वल टू MA हे सूत्र आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला कधी लिहितो, ज्या वेळेला ऑब्जेक्ट हा लिनियर मोशन मध्ये फिरतो, परंतु जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेला असलेला फोर्स याला म्हणणार आपण FCP is equal to mv square by r. This is called as centripetal force. एक्झामला कधी कधी प्रश्न येतो आपल्याला की राइट द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सो इक्वेशन नंबर 1 जो आहे हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. सो युजिंग द सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला न्यूटन एक्सप्लेन दीज ऑल कन्सेप्ट. तर आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स अपॉन टाइम, सर्कम्फरन्स v इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन t आणि ह्या व्हॅल्यूज आपण भरल्या. सर्कलचा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय r अपॉन t. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 ची जे इक्वेशन 1 आलेलं आहे त्याच्यामध्ये पुट केली तर मला फायनल आन्सर मिळणार आहे F इज इक्वल टू m 2 पाय r बाय t स्क्वेअर होल स्क्वेअर डिवायडेड बाय r. आणि याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमच्या समोर हे इक्वेशन नंबर 3 दिसतंय. दॅट स्टार इज ॲज अ मल्टिप्लिकेशन आणि त्याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इक्वेशन 4 मिळणार आहे आणि त्याला सगळ्याला मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. आणि ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला t स्क्वेअर बाय r क्यूब प्लॅनेटरी मोशन मध्ये आपण k लिहू शकतो आणि मग तो रूल आपल्याला असा मिळतो आणि तो ॲट द एंड वी गेट दिस फॉर्म्युला. सो दिस क्लिअरली इंडिकेट दिस F is equal to centripetal force. So this value clearly says circular motion, that is centripetal force is responsible for the circular motion. हे तिथे आपल्याला प्रूव्ह करता येते आणि अशा पद्धतीने न्यूटनने इनवर्स स्क्वेअर लॉ आपला प्रूव्ह केलेला आहे. आता यातले काही 2 सम्स आहेत ते आपण इथे घेणार आहोत आणि त्यानंतर आपला एपिसोड नंबर 2 जो आहे तो संपणार आहे आणि नंतरच एपिसोड 3 स्टार्ट होणार आहे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला सांगितलंय की जर समजा 2 वस्तू एकमेकापासून जर दूर अंतरावर ठेवल्या तर त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. मग ती एक वस्तू दुसऱ्याकडे जर ओढली जाते तर मग आपल्याला असा का अनुभव येत नाही की आपला मित्र जो आपल्या बाजूच्या बेंचवर बसलेला आहे किंवा बाजूच्या दुसऱ्या बेंचवर बसलेला आहे मग ते एकमेकाकडे ओढले जातात का, जात असतील तर का आणि नसतील तर याचं काय कारण देता येऊ शकेल का आपल्याला. तर याचं आन्सर आपल्याला काय सांगता येईल तर साधारणतः कोणती वस्तू ओढायची असेल किंवा त्याला फोर्स अप्लाय करायचा असेल तर तेवढा ताकदीचा फोर्स अप्लाय करायला पाहिजे. आणि समजा जर रोडवर ट्रक उभा आहे, तो बंद पडल्याचा एक लहान मुलगा त्याला धक्का मारेल तर तो फोर्स अप्लाय करतोय पण एवढा फोर्स जनरेट होत नाही की जेणेकरून ती वस्तू पुढे ढकलली जाईल. तर तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी होते की आन्सर इज यस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट आहे परंतु जेवढा फोर्स जनरेट व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही. सो तो इथे आपण फॉर्म्युलाने दाखवलेला आहे की समजा आपण असं गृहीत धरलं की फर्स्ट टेबलचं मास 10 किलोग्रॅम आहे आणि सेकंड टेबलचं मास 5 किलोग्रॅम आहे आणि त्याला आपण 1 मीटर अंतरावर असं दाखवलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघितलं स्टेटमेंट लिहिलंय द फोर्स इज व्हेरी वीक अँड अनेबल टू मूव्ह द टेबल. कारण की तिथे लागणारा फोर्स मला जर 1000 न्यूटन एवढा पाहिजे असेल आणि जनरेट होणारा फोर्स हा ओनली 10 न्यूटन असेल तर हाऊ द 10 न्यूटन कॅन बी फोर्स move the object to move the object if 1000 न्यूटन फोर्स इज रिक्वायर्ड. आणि म्हणून तो बेंच एकमेकापासून काय होणार नाहीये, दूर जाणार नाही आहे. त्याच्यातल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला क्वेश्चन आहे
महेंद्र आणि विराटच्या बाबतीमधला ह्यालाच ऍप्लिकेशन धरून आहे की महेंद्र आणि विराट हे 1 मीटर अंतरावर एकमेकापासून बसलेले आहेत किंवा एकमेकाच्या अंतरावर आहेत आणि महेंद्रचं वेट 75 किलोग्रॅम आहे, विराटचं वेट 80 किलोग्रॅम आहे. तर त्या दोघांच्या मध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन इथे r स्क्वेअर लिहा किंवा कधी कधी तो आपण d स्क्वेअर म्हणून पण लिहितो. सो आता या फॉर्म्युल्याचं मी युटिलायझेशन करून हे सम काय करणार आहे, आता सॉल्व्ह करणार आहे. सो दीज आर द गिवन डेटा. आता या डेटामध्ये आपण व्हॅल्यूज भरणार आहोत. आता यामध्ये आपण जर व्हॅल्यूज भरल्या तर ही जी ची व्हॅल्यू ही आपल्याला पार्ट पाहिजे, इट्स अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. तर इथे आपण ही जी ची व्हॅल्यू भरलेली आहे. m1 म्हणजे महेंद्रचं वेट आहे जे 75 आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि विराट जो आहे त्याचं वेट 80 kg आहे, हे 80 kg आणि ते आर ॲट 1 मीटर, तर ते 1 मीटर मध्ये. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे युनिट बघा मीटर मध्ये आहे, इथे किलोग्रॅम मध्ये आहे, हे किलोग्रॅम मध्ये आहे आणि न्यूटन पर किलोग्रॅम. सो ऑल इन SI युनिट, म्हणजे नो नीड टू कन्व्हर्जन. पण इथे मीटरचं सेंटीमीटर असतं तर मला कन्व्हर्जन करायला लागतं, किलोग्रॅमचं ग्रॅम असेल तर मला कन्व्हर्जन करायला लागेल. अँड द फोर्स इज 4.002 इंटू 10⁻⁻⁷. फिजिक्स मध्ये बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डेसिमल पॉइंट 1 नंबर न पेक्षा जास्त प्लेसला द्यायचा नाही आणि तो 10च्या एक्सपोनेन्शियल पॉवर मध्ये लिहायचा आहे. दुसरा एक्झाम्पल आहे, दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारलाय की त्याच क्वेश्चन मध्ये आपल्याला कंटिन्युएशन आपण केला आणि महेंद्र इज सेटिंग फ्रिक्शनलेस, म्हणजे अशा पृष्ठभागावर आहे की जिथे कुठेही घर्षण नाही आहे आणि तो 0 वेलॉसिटीने एकमेकांच्या समोर चाललाय. तर आफ्टर 1 सेकंड त्याची वेलॉसिटी काय असेल? तर अगेन फोर्स दिलाय आपल्याला, मास त्याने प्रोव्हाइड केलेला आहे. सो लिनियर मोशन होणार आहे. सो लिनियर मोशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे F इक्वल टू ma. त्याच्यामधला F ची व्हॅल्यू मला माहिती आहे, m ची व्हॅल्यू माहिती आहे. सो दिस विल बी F बाय m इज इक्वल टू E. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तो आय कॅन गेट द ऍक्सेलरेशन बाय द कॅल्क्युलेशन. दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपण त्याचं वेलॉसिटी काढायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला v इक्वल टू UAT. सो इनिशियली तो 0 असणार आहे. ए ची व्हॅल्यू जस्ट कॅल्क्युलेट केली आहे, ती 1 मीटर पर सेकंड आहे आणि मग आपल्याला त्याचं फायनल आन्सर v इथे काढता येईल. आता v इक्वल टू UAT या सगळ्या आपण व्हॅल्यूज भरल्या तर आपल्याला हे फायनल आन्सर इथे मिळणार आहे. आता शेवटच्या पॉइंटकडे आपण येणार आहोत या एपिसोड 2 च्या, आणि त्यानंतर एपिसोड 2 आपण संपवणार आहोत आणि एपिसोड 2 संपल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो एपिसोड 3 येणार आहे. सर्वांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या काही गोष्टी आपण ऑनलाईन मध्ये सांगत आहोत युट्यूबच्या माध्यमातून, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऐकू शकता आणि प्ले पॉज करून जिथे जिथे डाऊट आहे तिथे तिथे थांबवून पुन्हा तो व्हिडिओ ऐकू शकता, बघू शकता. जो भाग तुम्हाला समजलेला आहे तो तुम्ही फास्ट फॉरवर्ड करू शकता, परंतु सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाहिल्या तर आपल्याला जास्त फायदा होणार आहे. आता पुढचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा संबंध असलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे आपण बघतो की पृथ्वीवर भरती ओहोटी नेहमी येत राहते, त्याला आपण लो टाईड आणि हाय टाईड असं म्हणतो. तर ही लो टाईड आणि हाय टाईड जे आहे या का बऱ्या येत असतील, याच्या मागचं कारण काय आहे? सो वी कॅन सी देअर इज अ मून. हा मून आहे आणि इथे असलेली ही अर्थ आहे आणि त्याच्या सरफेसवर हे काय आहे? वॉटर आहे. आता तुम्ही नीट पाहिलं की अर्थ इज अन एलिप्स शेप, हा, तर त्यामुळे इथे अर्थची वॉटर लेवल सगळीकडे सारखी असणार नाही, तर इथे जास्त इथे. अँड वेन द टू ऑब्जेक्ट केप ॲट अ डिस्टन्स d, सो त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, त्यामुळे ही पृथ्वी या दिशेला ओढली जाईल, म्हणजे हे पाणी या दिशेला ओढलं जाईल, म्हणजे या भागामध्ये जर हाय टाईड असेल तर या भागामध्ये काय असणार आहे? लो टाईड असणार आहे. सो लाईक दॅट वे लो टाईड अँड हाय टाईड इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, यामुळे त्याचं कारण होतं. आता आपण पाहणार आहोत की जर समजा एखादा दगड वरच्या दिशेला आपण फेकला तर काय होणार आहे की त्याची वेग आहे, वेलॉसिटी कमी होणार आहे की जास्त होणार आहे? तर आपण पाहतो की दगड वरच्या दिशेला आपण फेकला तर त्याची वेलॉसिटी हळूहळू काय होते?
कमी होते, कारण की तो वरतून गेल्यानंतर थोड्या वेळानंतर तो खाली येणार आहे. सो हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे की दगड वरच्या दिशेला फेकला तर वेलॉसिटी त्याची काय होते, डिक्रीज होते, आणि ज्या वेळेला तो खालच्या दिशेला येतो त्यावेळेला मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते आणि त्याचे टुवर्ड द सेंटर असते, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आता आपल्याला क्वेश्चन, इफ द स्टोन इज वर्टिकली डायरेक्शन, इफ वी रीच टू द स्टोन ॲट मॅक्सिमम व्हॉट यू विल डू. जर समजा दगड जास्तीत जास्त उंचीपर्यंत गेला तर तुम्ही काय करणार आहात किंवा काय तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. सो इन्क्रीज द फोर्स अपवर्ड द डायरेक्शन, म्हणजे जेवढा जास्त उंच फेकायचा आहे तेवढा तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल किंवा चेंज इन द डायरेक्शन करावं लागेल. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स महिंद्रा आणि याचा काढायचे हे आपण आता कॅल्क्युलेशन केलेलेच आहे. तर आपण इथे आपला हा जो एपिसोड आहे, हा एपिसोड क्रमांक 2 जो आहे, हा एपिसोड नंबर 2 इथे आपण कंप्लीट केलेला आहे. आणि आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो एपिसोड 3 स्टार्ट होणार आहे त्याची वाट बघायची आहे. तर सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद एपिसोड 2 पाहिल्याबद्दल. पुढचा पार्ट आपण एपिसोड 3 मध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक यू व्हेरी मच.